आता बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये काल पिसाळलेल्या म्हशीची दहशत पाहायला मिळाली आहे। या म्हशीनं केलेल्या हल्ल्यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर 10 नागरिक जखमी झालेले आहेत। पिसाळलेल्या म्हशीनं थैमान घालत अनेक वाहनांची तोडफोड देखील केली आहे। अथक प्रयत्नांनंतर या म्हशीला पकडण्यात यश आलंय। या म्हशीला पकडण्याचा थरार कसा होता याबाबत स्थानिक नगरसेवक सचिन नाईक यांच्याशी चर्चा केलेली आहे। आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। नागपुरात एका बेभान झालेल्या म्हशीने अनेकांवर हल्ला केला। अनेक जण या बेभान म्हशीच्या हल्ल्यामध्ये जखमी सुद्धा झाले। अनेक गाड्यांची तोडफोड झाली। नागपुरातील जुना हिस्लॉप कॉलेज परिसरामधील याच गल्लीमध्ये ही घटना घडलेली आहे। आता सर्वसामान्य वातावरण असलं तरी काल इथे फार प्रचंड अशी दहशत त्या म्हशीची होती। जवळपास इथून 2 किलोमीटर पर्यंत त्या म्हशीने अक्षरशः थैमान टाकलं होतं। त्यानंतर महापालिकेच्या कोंडवाडा विभाग, स्थानिक नगरसेवक आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी तिचा पाठलाग करत आणि तिला जेरबंद करवलाय। कोंडवाडा विभागाचे कर्मचारी सुद्धा होते। सचिन नाईक जी आहे। सचिनजी, सकाळची ही घटना नेमकं काय घडलं? काल एक खूप दहशतीचं वातावरण या गल्लीमध्ये निर्माण झालं होतं। शांतीनगर या भागातून ती म्हैस थैमान घालत या गल्लीपर्यंत आली। थोडा वेळ इथे थांबली। तितक्या वेळात कोंडवाडा विभागाचे, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक हे सगळे इथे जमा झाले होते। तिला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केला, पण ती इतकी बेभान आणि इतकी मतधुंद याच्यात होती की बा तिला सांभाळणं अशक्य होतं। 10 का 15 माणसं तिला जेरबंद करू शकत नव्हते, पण त्याच क्षणाचा संधी साधून ती समोर पळाली। या पळताना अनेक गाड्या तिने उडवल्या। त्याच्यानंतर एक वयोवृद्ध आमचे लक्ष्मण काका कुंभारे यांना त्यांनी धडक दिली आणि त्यांचा मृत्यू झाला। काल एक दुर्दैवी घटना इथे घडलेली आहे। त्या म्हशीचा थैमान इतका होता की चालत्या फिरत्या गाडीला सुद्धा ती ठोकत होती। लहान मुलं पाहत नव्हती, काही नाही। आणि अशा अवस्थेत ती जवळपास सुरेश भट सभागृहाच्या पलीकडे गेली आणि तिथे आडव्या गाड्या लावून, ट्रक लावून तिला आम्ही पकडण्याचा प्रयत्न केला। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या तिला पकडलं आणि कोंडवाडा विभागात तिला जमा केलं। झी मीडियासाठी अमर काणे, नागपूर।